नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत हिरव्या वाटणातले पापलेट फ्राय। तर पापलेट ताजे ताजे आहेत आणि चांगले मस्त चमकदार आहेत। तर हे पापलेट वसईचे आहेत। तर आज आता आपण पापलेट फ्राय करणार आहोत आणि तेही हिरव्या वाटणातले। तर हिरवा वाटण तयार करून घेऊया। तर हिरव्या वाटण्यासाठी इथे 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच होईल इतकं आलं, पुदिना घेतलाय, 6 हिरव्या गडद रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या खूप तिखट असतात, आणि मुठभर कोथिंबीर। ह्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। तर ही पेस्ट आता आपण मिक्सरला करून घेऊया। तर आता हिरव्या वाटणाची पेस्ट तयार करून झालेली आहे। 1 चमचा आपण हिरव्या वाटणाची पेस्ट घेऊया, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, गरम मसाला अर्धा चमचा, धणेपूड अर्धा चमचा, अर्ध्या लिंबाचा रस, आगळ असेल तर आगळ घातलं तरी सुद्धा चालेल। आता हे हिरवं वाटण आपण पापलेटला लावून घेऊया। तर आता पापलेटला हिरवा मसाला लावून झालेला आहे। 10 मिनिटं आपण मॅरिनेशन साठी ठेवून देऊया। गॅसवर तवा ठेवलेला आहे, तव्यामध्ये तेल घालून घेऊया। तेल मस्त गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले पापलेट घालूया। तर आता दुसरा पापलेट देखील घालूया। पापलेट घालून झाल्यानंतर 5 मिनिटं त्यांना मंद आचेवर फ्राय करून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। पापलेट फ्राय झालेला आहे खालच्या बाजूने। त्याला आता आपण पलटून घेऊया। मस्त कलर आलेला आहे, खूप छान। व दुसरा पापलेट देखील आपण पलटून घेऊया। आता दुसऱ्या बाजूने देखील यांना 5 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। पापलेट उलटून घेऊया। मस्त खरपूस फ्राय झालेले आहेत। तर अशा प्रकारे हिरव्या वाटणातले पापलेट फ्राय झालेले आहेत। रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट शेअर करायला विसरू नका। आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।